पण आमिरने म्हटलं हे सगळं मूवी चालताय, पण माझे सगळे फ्रेंड्स बोलतात तो कोण, यु नो. सो सलमान काय बोलला तुला? सो रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि शोचं नाव आहे हाऊसफुल. शेजारी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याने शोज हाऊसफुल केलेले आहेत आणि आपली हाऊस सुद्धा फुल केलेली आहे मूवी बघायची. मी इतकं मराठी बोलणार आहे ना आज की कोणाला तरी मराठी बोलण्यात हरवणार आहे. कारण चित्रपटाचं नाव काय? आईच्या गावात मराठी बोल. मराठीच बोलणार आहे. हा बोल, मराठीच बोल, मराठीत बोल. असा एक चित्रपट घेऊन येणं ओमी, ऍज अ प्रोड्युसर ऑल्सो, ऍज अ ऍक्टर ऑल्सो, तुला असं वाटलं नाही की लोक रिलेट कमी होतील किंवा रिलेटिबिलिटी तुझ्याबद्दलची आहे ती मराठी बद्दलची जराशी कमी आहे? अच्छा, असं वाटलं तुला? हो, मला वाटलं. कारण लोकांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे, मी युगांडाहून आलेला आहे काहीतरी. कारण मी ऍक्टिंग केलं चांगलं आय गेस 3 इडियट्स मध्ये. आणि तुझं प्रेक्षकांना यु नो ते सगळे भरलेले घरचे प्रेक्षकांना हाऊसफुल ना, हाऊसफुल, हा, ते त्यांना वाटलं की मी तसंच आहे. पण ऍक्च्युली माझं घरी ते मराठी बोलतात. मी वैद्य आहे ना, वैद्य म्हणजे मराठी. सो मी म्हटलं काहीतरी करायला पाहिजे मराठी लोकांना. आणि मराठी लोक असं काय फालतू बघत नाही, त्यांना आवडतं. एक ते सेकंड वीक मध्ये थिएटर मध्ये जातात. करेक्ट, हा ना. सो काहीतरी चांगलं करायला पाहिजे त्यांच्यासाठी. आणि मी ऍक्टिंग करेल, पण ते लिहिणार कोण? तर मी आणि एक चांगला को रायटर आम्ही लिहिलेला आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट कोण करणार हा मूवी? गॅरंटी पाहिजे की चांगला मूवी. आणि कॉमेडी मलाच माहिती माझं कॉमेडी कसं बनवायचं. सो मी पण दिग्दर्शन केलं. व्हेरी नाईस. 100% रिलेटिबिलिटी आहे म्हणून ओबीने हा मूवी बनवला. आय वॉज कमिंग टू दिस पॉइंट ओनली की मराठी आहेस का, साऊथ इंडियन आहेस का? हे बघ, रिलेटेबिलिटी कशाला आहे की सगळ्यांना माहिती आहे कोणतरी तुझा कझिन कोण NRI राहतो. करेक्ट. आणि आता आमचे सगळे इंडियन लोक ते जातात, बाहेर जातात, बरोबर, राहतात तिथे, लाईव्ह करतात आणि येतात. आणि त्यांचा मराठी हिंदी किती फालतू आहे आता, किती खराब झालंय त्यांचे सगळे की त्यांना कळत पण नाही. पण प्रयत्न अप्रिशिएट केला, प्रयत्न करा. आणि दुसरं काय आहे की जेव्हा आम्ही हे आता वेस्टर्न आमचं इन्फ्लुएन्सेस खूप आहेत. सगळे पैशाचे पाठी, वेळ नाही टेम्पलला जायला, शब्द आमचं लिहायला वाचायला कुठे आहे वेळ? आता इंग्लिशचं अर्धच इंग्लिश बोलतात. म्हणजे ऍव्हरेज 5वीला जाणारा इंग्लिश मीडियमचा मुलगा सुद्धा तुझ्यासारखंच मराठी बोलतो. हो, इकडचा महाराष्ट्रातला बरं का. सो आमचं फिलॉसॉफी पण चेंज होत आहे. आणि ते आमचं मराठी बोल, मराठीचं कल्चर शेअर करा, सेलिब्रेट करा, हे आता कमी झालेलं आहे. आता ते पण मी म्हटलं की असं मूवी करूया की एक NRI येतो आणि तो त्याला छान वाटतं आणि ते सगळं आमचं व्हॅल्यूज त्याला कळतं. तसंच कदाचित लोकांना पण म्हणणं अच्छा आमचं पण व्हॅल्यूज आम्ही कौतुक करूया. करेक्ट. आणि हे विचारायचं आहे मला तुला की मराठीमध्ये मूवी बनायचा आणि त्याच्यात मी स्वतः फीचर होणार, तुला असं दुसरा ऍक्टर कोणी नव्हता का डोळ्यासमोर हे करण्यासाठी? मला तसं ऑलवेज मराठी पिक्चर्स मी बघितलेलं आहे, झपाटलेलं, यु नो, आणि श्वास, हरिश्चंद्रजी खूप चांगले आमचे कलाकार आहे. करेक्ट. पण जसा NRI तो आहे कॅरेक्टर, तो चांगला मराठी नाही बोलतो. आणि तो हे डिस्क्रिप्शन होतं. हा, तो तसंच मी लिहिलेलं होतं ना. सो तो मला वाटतं दुसऱ्यांना फेक करायला पाहिजे ते रोल, स्टडी करायला पाहिजे कसं बोलाय. मी नॅचरली करतो ना. असं आरशा समोर उभं राहून ओमी म्हणाला असेल ये बंदा सही लग रहा है, इसको लेते मूवी में. पण दिग्दर्शनचं काम मी पहिलं बघितलं कोणतरी, मी कोण आहे मराठी दिग्दर्शन करायचं. मी शिकलेलं आहे NYU मध्ये. मी 4-5 फिल्म्स एडिटिंग पण केलेले आहे. हा, पण मराठी सेन्सिबिलिटीज, मराठी पिक्चर्स किती छान आहे, मी कसं करणार हे? करेक्ट. पण मी बघितलं, मला तो माणूस की यु नो आय डिड नॉट फाइंड दॅट पर्सन, मेल और फिमेल डिरेक्टर, की मला वाटलं की ह्याच्या हातात देऊया, ट्रस्ट करणार मी. कारण हा कॉमेडी ते मी करतो. करेक्ट. एकदम अलग आहे. तसा
ट्वाईंग असं नाही येतं माझं मूवी मध्ये, एकदम लाऊड नाही आहे तसं. युथ साठी मूवी केलेला आहे. एक कॉन्स्टंट स्माइल फेस वरती असते. तू जेव्हा बोलतो पण आहे तोपर्यंत पण आम्हाला ते अनुभवता येतं, ते कळतंय. बट फ्रॉम वेअर दिस ह्युमर केम, लाईक लहानपणीपासून अपब्रिंगिंग की अचानक कळलं की कॉलेजमध्ये बुली, की व्हॉट वॉज दॅट? काय आहे की मी तसं अमेरिकामध्ये राहून सगळे गोरे होते ना, तर मी एकटाच होता तसा, मराठी काय इंडियन. आणि जेव्हा किती मी कुठे राहतो तिथे 2-3च इंडियन लोक आहे. माय गॉड. म्हणजे सगळे 1000 वाईट गोरे लोक आहे. सो ते खूप चिडतात तुला. त्यांना माहिती नाही तू कुठून मिडल ईस्टून आहे, जसं तू युगांडाहून ते कुठलं दुसरंही बोलतात. सो ते असं कोपिंग मेकॅनिझम येत आहे की तू पहिलं मारणार त्यांना, नाहीतर तू जोक मारायचं त्यांना. आणि जोक मारून ते तुझे फ्रेंड्स होतात. आणि तसंच झालं मला वाटतं. तिथून माझं कॉमेडी सुरू केलं. इट्स ऑलमोस्ट लाईक अ सर्व्हायव्हल टूल, कारण जेव्हा ऑकवर्ड, मी आता एक मुलगी येते आणि आमचं सगळं जेव्हा मी आता लग्न झालं, पण पहिलं वेन यू आर ट्राईंग टू फ्लर्ट, मला तिथे पण ऑकवर्ड मी जोक मारतो. सो जेव्हा सिरियस काहीतरी ऑकवर्ड होतं, मी ऑलवेज जोक मारतो, कारण it feels weird to have a real conversation. सो तिथूनच मला वाटतं माझं कॉमेडी. आता मूवी मध्ये तुला कॉमेडी दिसतं, ट्रेलर मध्ये दिसतं, पण तिथे पण मी इमोशनल घातलेलं आहे. ते ट्रेलर मध्ये नाही, पण मराठी लोकांना आवडतं ते. सो ऍक्च्युली मला तसं मी घाबरतो की लोकांना मला बघून इमोशन्स आणि ते मला एकदम ऑड वाटतं. पण आय होप की ते पण तुम्हाला आवडणार. ऍक्च्युली तू फॉरेन वरनं आलेला मुलगा आणि तुझा एक मध्ये एजंट आहे जो तुला मुली दाखवतो. हो, तो पण एकदम मेन कॅरेक्टर आहे. त्याच्याबद्दल पण प्लीज आम्हाला सांग जरा. म्हणजे रवी. रवी काय होतं की मी एकदम फॉरेन आहे. सो कोणतरी माझा ऑपोजिट पाहिजे की एकदम मराठी मातीचा युथ पाहिजे तसं. आणि आमचं तसं कॉन्ट्रास्ट छान वाटणार. मी थोडंसं मोठं दिसतो, तो एकदम छोटा बाळ सारखा, पण गोड आहे तो. सो इन अ व्हेरी व्हेरी स्ट्रीट वे. तर मला वाटलं हे कॉम्बिनेशन खूप छान होतं. आणि काय झालं की आपण बघत होतं कुठला ऍक्टर कुठला, आणि मोठे पण ऍक्टर्स आले ऑडिशन करायला ते रोलसाठी, पण खूप असं थोडंसं फिल्मी वाटलं. आणि ऍक्टिंग पण ओव्हर द टॉप. जेव्हा पार्थ आला एकदम साधा सिरियस, थोडंसं अंडर प्ले पण केलं. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला कोचिंग केलं, थोडंसं बाहेर काढायला. आता तू पार्टचं करणार ऑडिशन, पार्टला सगळ्यांना माहिती ऑडिशन म्हणजे बोललं इंटरव्ह्यू मध्ये एकदम साधा माणूस आहे, पण जेव्हा तो फिल्मवर येतो बिंदास करतो. सो पण ते खरं रिअल वाटतंय. आणि तुझं तसं दोस्त कुठलं तरी माणूस असं मी भेटलेला आहे असं वाटतं. सो असं घेतलेलं आहे. आणि असं तोच पण सांगणार की थोडंसं सर्किट आणि असं कॉम्बिनेशन आहे आमच्या सो सर्किट आणि मुन्ना. तसं थोडंसं आहे. स्वतः तू नाव तर घेतलंच आहे सर्किट मुन्ना भाईचा. सो राजू सरांबद्दल बोलणार नाही असं होऊच शकत नाही. अँड बॅक टू स्क्वेअर वन तुझं कायम होत असेल, बिकॉज कितीही तू दुसरं काही काम केलं, बट पीपल विल आस्क यू अबाउट 380. ॲब्सोल्युटली. आणि चतुर रामलिंगम, 3 येडेपणा ना. यार तू ट्रान्सलेट नको करू. बट खरंच जेव्हा म्हणजे आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल की एक मराठी मुलगा जो फॉरेन मध्ये होता त्याच्यापर्यंत राजू हिरानी सर कसे पोहोचले यार? तर कसं पोचलं की लोकांना माहित नाही की मी ऍक्च्युली ऍक्टिंग स्टडी केलं अमेरिकेमध्ये. मी टीव्ही मध्ये काम केलं, द ऑफिस, स्टीव्ह करेल बरोबर. आता ऑफिस फॅन्स खूप आहे इथे, नेक्स्ट लेवल. सो ते पहिलं झालं 3 इडियट्सचं पहिलं ऍक्च्युली. सो मला तसं खूप चांगलं करिअर होतं तिथे. पण काय तिथे आता तर खूप रोल्स आहे तिथे, पण जेव्हा मी करत होता कमीच इंडियन रोल्स होते आणि एकदम स्टेरिओटिपिकल रोल्स होतं, टॅक्सी ड्रायव्हर की काय असं होतं. सो आणि इंडियन ऍक्सेंट घालायला पाहिजे तिथे. अच्छा. सो मी म्हटलं बघूया इंडियामध्ये मी लिहित होता आणि माझ्याकडे 2-3 स्क्रिप्ट होते. मी आला इथे आणि म्हटलं बघूया माझं कदाचित स्क्रिप्ट कोणी बघेल. आणि मी सगळे डिरेक्टर्स कडे गेले आणि म्हटलं अच्छा तू अक्षय कुमारला घे, सलमानला घे,
आणि नंतर आपण वाचूया आणि करूया मूवी. अच्छा, म्हणजे वाचलं पण नाही, तू घेऊन ये. म्हणजे अटॅच कर, अच्छा, कुठलं पण पानावर अटॅच कर हा नाव आणि आपण करूया. हा. तसंच बोललं. सो मी म्हटलं काय आणि थोडस वैताग आली. नंतर एक फ्रेंड माझा, मराठी फ्रेंड ऍक्च्युअली, अमेरिकामध्ये अभिजित जोशी, तो रायटर आहे 3 इडियट्सचा, त्याच्याबरोबर काम करत होती तिथे. ओके. आणि तिने म्हटलं की हे ऑडिशन करतात अमेरिकामध्ये, LA मध्ये करतात. LA चे सगळे इंडियन ऍक्टर्स आणि हे आमिर खान सगळे पहिले, म्हणजे तो सगळे कॅस्टच नाही होतं, काहीतरी त्यांना डिफरंट पाहिजे. मी म्हटलं मला हिंदी माहित नाही, कधीच इच्छा पण नाही बॉलिवूड मध्ये यायचं, कधी असं थॉट पण नाही, कारण मी हिंदी बोलत नाही. मराठी म्हणजे सिक्रेटली बोलतो, लाज येतं, हा लाज येतं, असं काहीतरी बोलतो. पण हिंदीचं काय, म्हणजे तू म्हटलं चायनीज मूवी कर, मी म्हटलं कशाला करणार चायनीज मूवी, ऑब्विसली. पण नंतर ते म्हटलं तू जा तिथे, तू मुंबईमध्ये आहे, तू ऑडिशन कर. मी गेलं तिथे, थोडेसे राजू रस्तोगी म्हणजे शर्मनचे लाईन्स होते, तर पहिलं ते ऑडिशन झालं. आणि मला वाचायला पण नाही येतं, वाचायला नाही येतं ना, कारण मी कधी बघितलेलं नाही. मी हिंदी 3 मूवी, दिल आणि हम आणि दुसरा कुठला एक शब्द कुठला तरी मूवी असं होता, ते 3च मूवी मी बघितलंय आणि काहीच नाही. सो मला वाटलं की कसं देणार, मला नाही देणार. पण मी प्रयत्न केला, म्हटलं चलो बघूया कसं आहे हे इंडिया. आणि वाचून 2-3 तास मी ऑडिशन मध्ये गेला आणि 2 शब्द सुरू केलं. तिने म्हटलं नाही, तुला हिंदी नाही माहिती, थँक्यू, तुम्ही जा ना. मी गेला घरी, म्हणजे इथे बॉम्बे मध्ये, आणि मला 2 दिवस होते. आय वॉज गोइंग टू गो बॅक टू अमेरिका. ते कॉल केला आणि म्हटलं आणखी एक वेळा ये, आता मी तुला स्क्रिप्ट देतो, तुला 1-2 दिवस तू स्टडी कर, आणि तुला काय, कारण एकदम कॉन्फिडेन्शियल काहीतरी प्रोजेक्ट होता. म्हटलं कोणाचं काय, मला काय फरक, कॉन्फिडेन्शियल. पण हे कॉन्फिडेंट नाही, कारण हे लगायराव मुन्नाबाईचं स्क्रिप्ट आहे. अच्छा. तो त्याच्यात आत संजय दत्त काहीतरी मोठस स्पीच मारतो. म्हटलं ओके ठीक आहे, मी बघतो स्पीच, एकदम सिरियस स्पीच आहे. म्हणजे लगेरहोची स्क्रिप्ट देऊन 3 इडियट्सचं ऑडिशन घेतलं. हा, तो एक पेज स्पीच होता काहीतरी, आणि तिथे एकदम जस्टिसचा स्पीच आहे, इनजस्टिस. मी म्हटलं इनजस्टिसचा स्पीच मी जस्टिस नाही देणार. ओके. सो मी म्हटलं काहीतरी मी मजा करणार ह्याच्यात, आणि मजात करणार तो ऑडिशन आणि घरी जाणार, कारण मला नाही मिळणार. व्हाय आय एम डुइंग दिस. सो मी काय केलं, मी म्हटलं असं करूया, कारण माझं हिंदी चांगलं नाही. आणि त्यांनी म्हटलं तू हिंदीमध्ये खूप प्रयत्न नको करू, ओमीच दे. मी म्हटलं ओमी तुला मिळणार आता, तू ऍस केलं ना. सो मी म्हटलं आता इथे जस्टिस, मी गोंधळ करतो ह्याचं स्क्रिप्टचं. सो इथे काहीतरी एक लाईन होता, गड्डा ज्यादा आहे लेकिन स्ट्रीट कम. मी असं केलं, कारण मला माहिती आहे थोडंसं गोंधळ करायचं, आणि खूप हसत होते. आणि जेव्हा तुला जॉब इंटरव्ह्यू मध्ये तू जातो, आणि तुला तो इंटरव्ह्यू, तुला माहितीये तुला नाही मिळणार, बरोबर, आणि तुला तसं इच्छा पण आहे तो इंटरव्ह्यूवर, तू कसं वागणार, एकदम कॉन्फिडेंट ना. सो मी कॉन्फिडेंट करून थँक्यू म्हटलं, मजा केली आणि गेला तिथे अमेरिकेला. तिथे माझं काम होतं, 2 महिने गेले. आणि नंतर मला कॉल आला की हे सगळं व्हिडिओ कोणतरी बघतात आहे, सगळ्यांना आवडलं, तुलाच घ्यायला पाहिजे. मी म्हटलं पण मला तसं कुठलं काय, हे माझ्याकडे आहे इथे करिअर, ते मला सोडणार. पण राजू सरनी बोललं, फोन केले, म्हटलं हे बघ हा रोल एकदम छान आहे, मला माहित नाही तू काय करतो तिथे, पण इथे हा छान रोल आहे, आम्हाला वाटतं तू खूप छान करणार. मी कशाला आला हे ऍक्टिंग करायला, पैशासाठी नाही, फेम साठी काहीच नाही, ऍक्च्युली मी कामासाठीच आला. बरोबर. सो मला चॅलेंज खरं आवडतं. आता एकदम चॅलेंज आहे, शब्द नाही माहितीये, हिंदी नाही माहिती, आणि ऍक्टिंग करायला पाहिजे, आणि दुसऱ्या कंट्री मध्ये जाऊन तिथे ऍक्टिंग, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये खूपच चॅलेंज आहे हे. म्हणजे 99% फेल होणार. हा, तर मी जेव्हा काम घेतो, मी 100% त्याच्यात जातो. मी केलं हे काम.
नंतर मला वाटलं ठीक आहे मी चांगलं काम केलं, एक ऑपॉर्च्युनिटी मिळतं बॉलिवूड की काय इंडियन इंडस्ट्री करतो आणि घरी येतो. नंतर प्रीमियरला गेला, म्हटलं बापरे सगळे मोठे ऍक्टर्स आहे इथे, मला कोण बघणार. बरोबर ना. रेड कार्पेट वर गेला, कोणी माझा फोटो काहीच नाही घेतला, काहीच नाही. कशाला घेणार, मी ट्रेलर मध्ये नाही होता. म्हटलं ट्रेलर मध्ये नाही, माझं काय कट झालं की नाही तू सिक्रेट आहे. अच्छा सिक्रेट आहे असं बोलतात काहीतरी कधीतरी, जेव्हा ते कमी रोल आहे काहीच. हा ठीक आहे. नंतर सगळे आले, सलमान आले, शबाना आझमी, सगळे मोठे मोठे लोक आले आणि नंतर बघत होतं हे मूवी. आणि नंतर इंटरमिशनचं पहिलं ते स्पीच झालं. ओके, ते स्पीच झालं, सगळे हसत होते, म्हटलं चांगलं आहे. आणि नंतर मी वॉशरूमला गेला आणि वॉशरूम मध्ये जाऊन सगळे माझ्याकडे बघत होते वॉशरूम मध्ये, यु नो इनअप्रोप्रिएटली. सो मी म्हटलं काय होत आहे. तर नंतर मी सीटला जायला मला अर्धा तास लागला. माय गॉड. आणि तिथून माझं सगळं दुनिया रस्ता तुला कॉम्प्लिमेंट्स नाही, कॉम्प्लिमेंट कोण आहे, कुठून आला तू असं बघत होते. माय गॉड. यु नो, अँड दॅट रिअली हॅवंट चेंज, यु नो. सो सलमान काय बोलला तुला. माय गॉड. खरं आहे ना. दॅट इज अ कॉम्प्लिमेंट फ्रॉम सलमान. इट्स अ बिग थिंग. येस. पण आमिरने म्हटलं हे सगळं मूवी चालताय, पण माझे सगळे फ्रेंड्स बोलतात तो कोण आहे, यु नो. सो आणि आमिर खूप, यु नो, ही इज अ व्हेरी ग्रेशियस गाय. कदाचित दुसरे लोक, मोठे लोक ते म्हणणार थोडेसे जेलसी होणार, काहीतरी होणार, पण त्याला नाही. यु नो, इट वॉज व्हेरी नाईस. हे सगळं तो मूवी खरं, यु नो, वॉज अ रिअली नाईस एक्सपिरियन्स. काय इगोज, मोठे मोठे असे इगोज वाटतात, पण आम्ही खेळत होते, मजा करत होते. आणि मला तसं एक्सेप्ट केलं. आपण स्क्रॅबल खेळत होतं सेटवर, मजा केली. मला नाही वाटत की मी तसं ज्युनियर आर्टिस्ट की असं होतं. बट व्हेरी नाईस. आणि त्याच्यात जे रिअल तुला धन मिळालं, दॅट धन वॉज धन म्हटलं धन ना, धन. ते तुझं खरं फॅन्स होते जे अजूनही टिकून आहे. आपण असं म्हणू शकतोय की तू जे केलंस ते अजरामर झालेलं आहे. आणि आता हा जो मूवी येतोय तुझा, आईच्या गावात मराठी बोल, हा तर मेसेज आहे एक, जो मेसेज खूप लोक देतात एकमेकांना मुंबईमध्ये. देतात. मुंबईमध्येच म्हणा, महाराष्ट्रात सुद्धा म्हणा. काय सांगशील, मराठी एक अशी लँग्वेज जी खरंच आपल्या खूप जवळची, आपली मातृभाषा आहे, पण महाराष्ट्रात लोक आधी हिंदीत बोलायचा प्रयत्न करतात, मग मराठीकडे वळतात. असं काय की आम्हाला खूप मराठीचे बाहेर लोक येतात महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्र एकदम चांगला प्लेस आहे, इकॉनॉमी खूप छान आहे, इथे जॉब चांगले मिळतात. आणि काय होतं की जेव्हा आमचं हे दुसरे लोक येतात तर आमचं भाषा पण कदाचित आम्ही रेप्रेझेंट नाही केलं तर ते कमीच होतं. खरं, यु नो. सो काय आहे की मी असं मॅन्डेट नाही देतो की मराठीतच बोलायचं, तू बँगलोरमध्ये तू इथे आला तर मराठीच बोलायचं, तसं काहीच नाही माझं. पण आम्ही मराठी आहे तर आम्ही तर बोलायलाच पाहिजे ना. आणि मी लॉस एंजल्स मध्ये राहून मराठी अर्धवट बोलून शिकून आलेला आहे ते, आणि मला येणारा एक कॅरेक्टर त्याला कळतं हे मूवी मध्ये, तर तुला कशाला नाही करायचं. ऑब्विसली, व्हेरी नाईस. आणि हा म्हणजे खूप डीप मेसेज होता. अँड अगेन व्हेरी फन वे मध्ये तू सांगितलंस. बट मूवी बद्दल जरा सांगा मला. बरेच लोक मराठी तुला खूप फॉलो करतात, तुझ्यावरती खूप प्रेम करतात. थँक्यू. आपला मराठी माणूस म्हणून तुला खूप जास्त ते प्रेज सुद्धा करतात. तुझा मूवी येतोय, काय सांगशील त्या लोकांना जे तुझ्यावरती खूप प्रेम करतात. यु नो, ते प्रेम आय डोंट नो डिझर्व आहे की नाही, पण मी प्रेमात काम करतो, माझं खूप ठेवतो त्याच्यात. आणि मी एकदम फोकस्ड. मला माहिती आहे की लोकांना खूप कमी टाइम आहे आणि त्यांना खूप स्ट्रेस आहे लाईफमध्ये. त्याच्यासाठी मी आता मी कुठलं काम केलं 3D मध्ये, त्यांना खूप आनंद येतात. ते बोलतात जेव्हा मला काय डिप्रेशन होतात, मी 2 मिनिटाचं तुझं बघतो आणि मला एन्जॉय होतं. सो
तसं उमेद ते एक्सपेक्टेशन खूप हाय त्यांना. Correct. आणि लोक म्हणतात की तू कशाला नाही येतो मूवीज मध्ये, तू कुठे गेला. मी म्हटलं की जेव्हा चांगला रोल्स नाही मिळतात, जेव्हा मला वाटतं की हे ऑडियन्स साठी हे नॉट गुड इनफ, तर मी नाही करणार. ओके. सो मी आता भरपूर रोल येऊन गेले असतील ना तुला? भरपूर रोल गेले. कुठला असा एक रोल आहे ज्याचा रिग्रेट आहे तुला, करायला पाहिजे होता असं? नाही करायला पाहिजे नाही तसं रोल, करायला नको आणि नाही केलं तसे रोल्स मिळाले. अच्छा. कारण ते चांगले नाही होते आणि ऑडियन्सला म्हणे कशाला करतो हा, काय बकवास आहे, तसं मी नाही करणार रोल्स. यु नो, तुला काय वाटतं मी काय मिस झालं? मी बघतोय हिंदी मूवीज आणि मला वाटतं की काय आलेलं नाही. यु नो, आय डोंट नो, मे बी आलेलं आहे. जेव्हा चांगले कलाकार येतात आणि छान करतात, मला वाटतं हे फिट आहे. यु नो, आय एम नॉट वरीड और जेलस की तसं काय, पण ओनली इफ आय कॅन ऍड समथिंग अ व्हॅल्यू टू दॅट रोल आणि लोकांना आवडणार ते आणि म्हणणार की हे छान आहे. क्योंकि यु नो, आता कलाकार खूप काम करतात, कॉमेडियन्स तर डायल्यूट होतं त्यांचं ब्रँड. मला तसं नको. सो मी म्हटलं की मी काय काढणार ते छान होणार, कमीच काढणार, पण जेव्हा ते आलं ते मी एकदम गॅरंटी तसं करायला पाहिजे की ऑडियन्सला हे आवडणार. आणि तसंच मी मूवी केलेलं आहे. आणि ते खूप कॉमेडी आहे त्याच्यात खूप थोडंसं रोमॅन्स आहे, मेसेज पण आहे. आणि जसा मूवी आहे की सोशल टॉपिक नाही की असं प्रीची असं काय, मला ते आवडत नाही ऍक्च्युली. मला असंच मूवी ते तुझं आज जातं, तू फॉरगेट होतं की तू मूवी बघतात आहे, नंतर जेव्हा तू घरी जातं तर काहीतरी होतं त्याच्यात, ते असं थोडंसं यु नो, लिटल बिट ऑफ दॅट, ऑल ऑफ दॅट. आणि किड्सला आवडणार हा मूवी, कारण कॉमेडी आहे त्याच्यात. आणि अडल्ट्सला पण काहीतरी हा बोलतोय, काहीतरी मध्ये सांगतोय, अंडर करंट आहे. हा, ते पण आहे त्याच्यात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि मूवी रिलीज होतं किती तारखेला? 19 जानेवारीला थिएटर्स मध्ये येत आहे. सो प्लीज आमचं मराठी फिल्म्स, यु नो, महाराष्ट्रामध्ये यू हॅव टू कम टू द थिएटर, नाहीतर कमी फिल्म्स येणार आहे. माझं फिल्म बघ, दुसऱ्यांचं फिल्म बघ, कोणाचं पण कम अँड सी द मूवी. कारण आम्ही नाही केलं सपोर्ट तर कोण करणार? खरंय. आणि आता म्हणजे ह्या भाषेत तुम्हाला मराठीसाठी आवाहन करणारा, किंबहुना आता तरी तुम्हाला कळेल की मराठी चित्रपट बघणं किती महत्वाचं आहे ऍक्च्युअली. बट खरंच थँक्यू सो मच. तू आमच्यासाठी इतका छान कॉमेडी, आपण असं म्हणू शकतो कॉमेडीने पूर्ण एक पॅकेजच घेऊन आलेला आहे एंटरटेनमेंटचं. आणि वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर द मूवी. आणि ऑल द बेस्ट टू यू ऑल्सो फॉर दॅट मूवी, ॲज अ डिरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर. खूप छान तू काम करतोस आणि आम्हाला अजून तुला बघायला आवडेल. सारखं येत राहा. ओके, आय विल ट्राय. न्यूयॉर्कला नको निघून जाऊ. ओके, आम्ही तुला विनंती करू. थँक्यू. तुला बघायला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू रेडिओ सिटी आणि ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.